दर्यापूर काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या कारने एका ट्रॅक्टरला धडक दिली। या ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या एका शेतमजुराचा मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा मतदारसंघाचे बळवंत वानखेडे हे आमदार आहेत। त्यांच्या गाडीला दर्यापूर अमरावती मार्गावर असणाऱ्या लाखापूर फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार झाला असून 4 जण जखमी झाले आहेत। यावेळी आमदार बळवंत वानखेडे हे याच गाडीच्या मागे जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनातून येत होते। आमदार बळवंत वानखेडे यांची गाडी समोर सुसाट वेगाने निघाली होती। दरम्यान लाखापूर फाट्याजवळ आमदार बळवंत वानखेडे यांच्या भरधाव वेगात असणाऱ्या वाहनाने कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की आमदार बळवंत वानखेडे यांच्या गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला। या भीषण अपघातात ट्रॅक्टरमध्ये असणारे मोहम्मद खलील हे घटनास्थळी ठार झालेत, तर कापसाच्या ट्रॅक्टरमध्ये असणारे 5 मजूर गंभीर जखमी झालेत। गंभीर जखमी असणाऱ्या 2 मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। हे सगळे दर्यापूर येथील रहिवासी आहेत। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।